गुड मॉर्निंग एवरीवन। मेरी आवाज़ आ रही है सबको? लिखिए चैट बॉक्स में और अपनी अटेंडेंस भी लिखिए। रिकॉर्डिंग शुरू हो चुकी है। सब लोग अटेंडेंस लिखिए, फिर हम लोग क्लास शुरू करते हैं। मैडम। 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 मेरी आवाज़ नहीं आ रही थी, मेरा माइक बंद था, सॉरी। फिर से स्टार्ट करते हैं। मैंने बीच में बंद कर दिया था एंड आई जस्ट फॉरगॉट, वेरी सॉरी। तो हम लोग शुरू करते हैं यहाँ से। जूनियर और सीनियर के बच्चों को पिछला रिवीजन करना है, ए से लेकर पी तक। ओके, क्योंकि हम लोगों ने पी फॉर पैरट तक पिछली बार पढ़ा हुआ था। तो आपको अभी नोटबुक में ए से लेकर पी तक कैपिटल और स्मॉल दोनों दोनों लेटर्स आपको लिखने हैं।
जब तक मैं नर्सरी का पढ़ाई लूंगी तब तक आपको ये पूरा करना है। और सीनियर के बच्चे क्या करेंगे, आपको ये जो CUB कब, RUB रब, SUB सब, TUB टब, BUD बर्ड, MUD मॉड, ये जो स्पेलिंग्स लिए थे पिछली बार, वो आपको ईच स्पेलिंग 5 टाइम लिखना है। मतलब CUB कब 5 टाइम्स लिखोगे, RUB रब 5 टाइम्स लिखोगे, ठीक है। तो आप, ये आपके पास है भी, आपके पिछले होमवर्क में ये लिखा हुआ होगा, तो वो देख के सिर्फ आपको फिर से लिखना है। और सिर्फ लिखना नहीं है, बोल के लिखना है, ठीक आहे। बोलून बोलून लिहायची स्पेलिंग, जसं मी आता वाचत होती की नाही, CUB कब, आणि आपण फोनिक्स मध्ये कसं वाचतो, क अ ब कब, र अ ब रब, असं बोलून बोलून स्पेलिंग लिहायचे आहेत आता। तर ज्युनियर आणि सिनियर वाल्यांनी पटकन अभ्यासाला सुरुवात करा, आणि तोपर्यंत मी नर्सरीचा अभ्यास घेते आणि मग परत मी तुमच्याकडे येणार, ओके। आता नर्सरीच्या मुलांनी जरा लक्ष द्या बघा, आपण एवढं सगळं शिकलोय की नाही। अगदी मागची आता एक्झाम झाली, त्या एक्झामच्या आधी आपला एवढा अभ्यास कंप्लीट झालेला आहे, आणि राहिलेला अभ्यास आता आपण पुढच्या सेमिस्टर पर्यंत कंप्लीट करणार आहोत। आपण काय काय शिकलोय, स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, स्लॅन्टिंग लाईन, ओके। जरा बोर्डवर दाखवते बघा तुम्हाला। आणि तोपर्यंत जरा परत तुमचे काही मेसेजेस आहेत का चेक करते मी। बघा, तुम्हाला मी असे डॉट्स देऊन काही लाईन्स काढायला शिकवल्या होत्या, है ना। जेव्हा आपण असे वरून खाली असे 2 डॉट्स जोडतो त्याला आपण काय म्हणतो, स्टँडिंग लाईन। काय म्हणतो, स्टँडिंग लाईन। त्याच्यानंतर जेव्हा आपण असे आडवे 2 डॉट्स जोडतो हॉरिझॉन्टली, त्याला म्हणतात स्लीपिंग लाईन। नंतर आपण जे असे तिरके डॉट्स आहेत ते जोडतो त्यांना काय म्हणतो आपण, स्लॅन्टिंग लाईन, है ना। इथे बघा मी ह्याच लाईन्स दाखवल्यात, स्टँडिंग लाईन, नंतर ही आहे आडवी तुमची स्लीपिंग लाईन, आणि ह्या ज्या 2 आहेत त्या स्लॅन्टिंग लाईन। मग आपण पहिल्यांदा स्टँडिंग आणि स्लीपिंग लाईन वापरून काही शब्द शिकलो। LHY तुम्हाला आज शिकायचा आहे, तो मध्ये लिहिला गेलाय IFE। नंतर जेव्हा तुम्ही स्लॅन्टिंग लाईन शिकलात तेव्हा तुम्ही काय शिकलात, NZMVW, है ना, X शिकलात तुम्ही। मग हे सगळे वर्ड्स जे आहेत, सॉरी लेटर्स जे आहेत, हे आपले कंप्लीट झालेत। आज आपल्याला नवीन लेटर शिकायचं आहे, ओके। तर हे लेटर पहिल्यांदा एकदा मी तुम्हाला थोडे थोडे लिहून दाखवते। आपण एल कसा लिहायला शिकलेलो, तुम्हाला असे 3 डॉट्स दिले होते, आणि मग काय करायचं होतं, स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन जोडायचं आहे, ओके। देन आपण एच कसा शिकलो, असं मम्मी तुम्हाला 4 डॉट्स देत होती की नाही नोटबुक मध्ये, मग आपण 2 स्टँडिंग लाईन घेतल्या आणि मध्ये काय दिली, एक स्लीपिंग लाईन, मग तुमचा एच तयार झाला। देन IFE, तिथे पण आपण काय केलं होतं, तुम्हाला असे डॉट्स दिले होते, काय केलं आपण, आय काढताना असे 2 डॉट्स जॉईन केले, त्याच्यावरती आपण अशा स्लीपिंग लाईन दिल्या। एफ काढताना एक स्टँडिंग लाईन, मग एक स्लीपिंग लाईन, मग खाली पण एक स्लीपिंग लाईन, हा झाला एफ, एफ फॉर फिश। नंतर ई काढताना काय केलं, स्टँडिंग लाईन आणि 3 स्लीपिंग लाईन्स, जे 3 डॉट्स दिलेत त्याला जोडून। हे आठवतंय का सगळ्यांना, ओके। हे आपण स्टँडिंग आणि स्लीपिंग लाईन जेव्हा शिकलो तेव्हा हे लेटर्स लिहायला शिकलो, LHIF आणि ई। त्यानंतर NZMVW जेव्हा तुम्ही स्लॅन्टिंग लाईन शिकलात तेव्हा आपण काय शिकलो,
आता समजा एन काढायचं आहे, आपण असे 4 डॉट्स दिले, मग काय केलं तुम्ही, स्टँडिंग लाईन काढली, मग एक खालच्या डॉटला जोडून स्लॅन्टिंग लाईन काढली, परत वरच्या आणि खालचा डॉट जोडून तुम्ही स्टँडिंग लाईन काढली, आणि काय तयार झाला, एन. एन फॉर नेस्ट, एन फॉर नोट्स. त्याच्यानंतर तुम्ही व्ही शिकलात, तुम्हाला असे 3 डॉट्स दिले गेले, आणि मग फक्त हे डॉट्स तुम्ही असे जोडले. जेव्हा तुम्हाला व्ही लिहायला शिकलात तुम्ही, तेव्हा तुम्हाला डब्ल्यू आणि एम पण शिकवला गेला. कसं काढलं आपण डब्ल्यू, एक खाली स्लॅन्टिंग लाईन, ती परत वर, मग खाली, परत वर. एम कसा काढला, ओके. देन तुम्हाला एक्स पण शिकवला होता, एक्स साठी तुम्ही क्रॉस लाईन्स काढल्या होत्या, ओके. तर हा सगळा अभ्यास आपला ऑलरेडी झालेला आहे. झेड पण शिकलोय आपण, ओके. झेड काढताना तुम्ही काय केलं, पहिल्यांदा एक स्लीपिंग लाईन, मग स्लॅन्टिंग लाईन, मग स्लीपिंग लाईन, ओके. एन व्ही डब्ल्यू एम एक्स झेड. आपण मधूनच का असं शिकतोय, आपण एबीसीडी तर अगदी सुरुवातीपासून बोलायला शिकलो, एबीसीडी. मग लेटर्स का असे शिकतोय आपण, कारण नर्सरीच्या मुलांना पहिल्यांदा लाईन्स शिकवल्या जातील, आणि त्या शेपला धरून जी अक्षरं आहेत ती प्रॅक्टिस व्हावी म्हणून आपण अशा पद्धतीने मधले मधले लेटर्स घेतो, ओके. तर दिस इज फॉर पेरेंट्स, की तुम्हाला हे लक्षात यावं की हे असे अचानक मधूनच का घेतोय आपण, कारण आपल्याकडे आता धारा एक नवीन स्टुडंट आहे, त्यामुळे तुम्हाला जरा कन्फ्युजन होऊ नये की असं का शिकवलं जात आहे. तर दॅट इज बिकॉज ऑफ मुलांना जे शेप आधी शिकवतोय त्यानुसार त्यांना ती अक्षरं जमली पाहिजेत, ओके. आजचं लेटर काय आहे तुमचं बघूया आपण. ज्या मुलांचं कम्प्लीट होईल त्यांनी, व्हेरी गुड, बघा रिद्धीचं कम्प्लीट झालंय, रिद्धीने मेसेज टाकलाय. ज्यांचं कम्प्लीट होईल त्यांनी मेसेज पण टाकायचं आहे कम्प्लीट झालं म्हणून, ओके. सिनियर केजी आणि ज्युनियर केजी, ठीक आहे. आता आज आपण काय नवीन लेटर शिकणार आहोत, नर्सरीसाठी वाय, ओके. आता वाय फॉर, तुम्हाला माहिती आहे वाय फॉर याक. इथे मी बरेचसे बघा पिक्चर्स दिलेत, आणि माईक, कोणाच तरी माईक चालू झालाय, धाराचा माईक चालू झालाय, बंद करा, ओके. बघा वाय आहे हा वाय कसा लिहायचा ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्या आधी वायच्या स्पेलिंग्स आहेत त्या बघूया आपण. धारा आणि पर्णिका, माझ्या मागे बोलायचंय तुम्ही, फक्त माईक नाही चालू करायचा, ओके. घरातच मम्मी सोबत बोलायचं आहे, मी बोलणार आहे, तुम्ही ऐकायचं आणि मम्मीला बोलून दाखवायचं, ओके. तर चला आपण एक एक बघूया. तुम्हाला याक माहितीये, वाय फॉर याक, बोला, वाय फॉर याक. हा बघा खाली जो दाखवलाय हा काय आहे, याक. त्याचं स्पेलिंग बघा, सुरुवातीला वाय लिहिलंय की नाही, वाय फॉर याक. नंतर आता इथे काय आहे, ही छोटीशी शिडाची बोट दाखवली आहे बघा, तिला यॉट म्हणतात. काय म्हणतात, यॉट, वाय फॉर यॉट, ओके. नंतर हा, हे खेळणं माहितीये का तुम्हाला, योयो माहितीये का, त्याला एक दोरी गुंडाळलेली असते, आणि मग तुमच्या बोटामध्ये ते अडकवली जाते, आणि मग तुम्ही काय करता, तो योयो असा फेकला की तो परत त्या दोरीने गुंडाळून परत तुमच्या हातात येतो. तर तो हा योयो आहे, आणि याचं स्पेलिंग पण वाय वरून सुरू होतं, म्हणून वाय फॉर योयो, बोला, वाय फॉर योयो, ओके. आता हे काय आहे, एग आहे, अंड आहे, आणि ते अंड फोडून बघा आतमध्ये येलो निघतं की नाही, अंड खाता की नाही तुम्ही, तुम्हाला माहिती आहे अंड्याच्या आतमध्ये येलो असतं, त्याला काय म्हणतात,
योक म्हणतात. एग योक. त्या योकचं स्पेलिंग पण वाय वरून सुरू होतं. ओके, तो आहे येलो योक. आणि हा काय आहे? धागा आहे. धाग्याला म्हटलं जातं यार्न. त्या दिवशी मी तुम्हाला ऊल दाखवलेला आठवतंय का? त्या ऊलचा जो धागा आहे, ओके, कुठल्याही प्रकारचा धागा त्याला यार्न म्हणतात. YARN. याचं पण स्पेलिंग वाय ने सुरू झालंय. त्यामुळे तुम्हाला सगळे लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्हाला जे आवडेल, जे सोपं होईल ते लक्षात ठेवायचं. जसं वाय फॉर या खूप सोपं आहे. वाय फॉर यो पण खूप सोपं आहे. तुम्ही त्या दोघांपैकी कुठला तरी एक वर्ड लक्षात ठेवायचा आहे. आणि मी जेव्हा तुम्हाला विचारेन नर्सरीच्या मुलांना की वाय वरून कुठला वर्ड येतो, किंवा असं मी विचारलं वाय फॉर, तुम्ही काय बोलणार? वाय फॉर याक, वाय फॉर यो यो. ओके, आता वाय कसा लिहायचा बघूया का आपण? नोटबुक घेऊन बसलेत ना नर्सरीची मुलं? आता मी तुमचे नोटबुकच्या लाईन्स ड्रॉ करते पहिल्यांदा. ओके, तुमच्या रेड लाईन्स झाल्या, ज्या टॉप आणि बॉटमला असते 4 लाईन बुकच्या. आणि मध्ये ब्ल्यू लाईन असते तुमची, है ना? अशी तुमची इंग्लिशची नोटबुक आहे. आता हे असं पकडायचं की इंग्लिशची नोटबुक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आता वाय लिहायला शिकायचं आहे. कसं सोपं आहे बघा. एक स्लॅन्टिंग लाईन आहे, दुसरी स्लॅन्टिंग लाईन आहे. तुम्ही व्ही लिहायला शिकलात तसा व्हीच लिहायचा आहे, पण आता त्याला आपल्याला खाली एक अशी स्टँडिंग लाईन द्यायची आहे. ते कसं लिहिणार? तुम्हाला मी असे 4 डॉट देणार आहे आज. ओके, मग या 4 डॉट मध्ये पहिले वरचे 3 जे आहेत ते तुम्ही असे व्ही प्रमाणे जोडून घ्यायचे. पहिल्यांदा काय करणार? इकडून एक लाईन ड्रॉ करायची, मग इकडून एक लाईन ड्रॉ करायची, आणि मग खालच्या डॉटला जोडायची. आता नोटबुक मध्ये कसं लिहिणार बघूया आपण. इथे तुम्हाला असे डॉट्स द्यायचे. एक डॉट तुमचा पहिल्या ब्ल्यू लाईनला येणार आहे, आणि त्याच्याच लाईन मध्ये खाली एक दुसरा डॉट. अशा प्रकारे 4 डॉट द्यायचेत वाय लिहिताना. पेरेंट्सने करावं लागणार आहे हे, त्यामुळे पेरेंट्सने जरा बघून घ्या. अशा प्रकारे 4 डॉट्स द्यायचे आहेत. वरच्या रेड लाईन मध्ये 2, त्याच्या खालच्या ब्ल्यू लाईन मध्ये 1, आणि त्याच्या खालच्या ब्ल्यू लाईन मध्ये 1. आपल्याला 3 लाईन्स मध्येच वाय लिहायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. मग आपण काय करणार? आता मुलांनी काय करायचंय? पर्णिका, धारा, बघा काय करायचं आहे. असे जेव्हा मम्मी डॉट्स देणार आहे नोटबुक मध्ये, तेव्हा तुम्ही काय करणार? पेन्सिलने पहिल्यांदा हे 2 डॉट जोडायचे स्लॅन्टिंग लाईन, मग इकडचे 2 डॉट जोडायचे आहेत स्लॅन्टिंग लाईनने, आणि मग खालचे 2 डॉट स्टँडिंग लाईनने जोडायचे. खूप इझी आहे वाय लिहायला. ओके, फक्त डॉट्स जोडायचे तुम्हाला. बघा, एक असा जोडला, मग दुसरा असा जोडला, व्ही तयार झाला. त्या व्ही ला खाली आपण एक अजून दांडी द्यायची आहे. झाला की नाही? वाय, वाय फॉर याक, वाय फॉर यो यो. तुम्ही लिहिताना पण असंच बोलून लिहायचंय. ओके, तर आता नर्सरीच्या मुलांना पेरेंट्सने नोटबुक मध्ये असे डॉट्स द्या. परत एकदा दाखवते बघा मी डॉट्स तुम्हाला. वरच्या रेड लाईन वर 2 डॉट्स, मग ब्ल्यू लाईन वर 1, आणि त्याच्या खालच्या ब्ल्यू लाईन वर पण 1. अशा पद्धतीने तुम्ही डॉट्स द्यायचे. आणि मग मुलांनी ते अशा पद्धतीने जोडायचे आहेत. ओके, चला नोटबुक काढा, आणि सोपं करण्यासाठी तुम्ही अशा मध्ये लाईन्स ड्रॉ केल्यात सेपरेट करण्यासाठी, तरीही चालणार आहे. ओके, तर सगळ्यांनी
नर्सरीच्या मुलांनी आता नोटबुक काढायची आहे. तुम्हाला मम्मी असे डॉट्स करून देणार आहे आणि तुम्ही वाय लिहायला सुरुवात करायची आहे. आणि एकदा का तुमचा वाय लिहून झाला की मला मेसेज करायचा आहे इथे चॅट बॉक्स मध्ये. ओके, बघा आता आपल्या ज्युनियर आणि सिनियरचे तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांचा अभ्यास झालाय लिहून. तुम्ही पण करा सुरुवात. पर्णिका आणि धारा सुरू करा लिहायला आणि मग झाल्यानंतर मला सांगायचंय तुम्ही. ओके, मग आपण थोडस ओरल पण घेऊ. तो मेरे ख्याल से जूनियर वालों का हो चुका है, तो जूनियर और सीनियर के सभी बच्चे अभी ध्यान देंगे. देखिए, ये ABCD कैसे लिखा था एक बार बता देती हूँ मैं. ये है आपका स्मॉल a, स्मॉल b, स्मॉल c, स्मॉल d, स्मॉल e, स्मॉल f, स्मॉल g, h, I, फिर J, K, L, M, N, O और P. P तक पढ़ा हुआ था हम लोगों ने पिछली बार, याद है सबको. और आपने अब भी नोटबुक में जो लिखा कैपिटल और स्मॉल A से लेकर P तक. ओके, तो अभी हम लोग नेक्स्ट लेटर जो है आपका Q, वो कैसे लिखेंगे, उसको कैसे लिखना है वो पढ़ेंगे. ठीक है, इसके लिए मैं अभी जैसे नर्सरी के लिए मैंने नोटबुक के लाइंस बनाए थे वैसे आपके लिए भी बना देती हूँ. ठीक है, उससे पहले जब तक मैं ये बना देती हूँ, आपको पता है क्यू से कौन कौन से स्पेलिंग स्टार्ट होते हैं, कौन कौन से वर्ड्स आते हैं क्यू से. पहले आप बताओ फिर मैं दिखाऊंगी आपको किस किस को आता है क्यू से. सीनियर केजी, जूनियर केजी, कोई भी बच्चे बता सकते हैं. नाम लिखिए आपका चैट बॉक्स में. किसको पता है? ईशा को पता है, बोलिए ईशा, माइक शुरू कीजिए. Q for queen. क्यू फॉर क्वीन, गुड गर्ल, Q for शाबाश. माइक बंद करिए. आफिया आप बताइए. queen. Q for coil. क्यू फॉर क्वीन और क्यू फॉर Coil. QUAIL, राइट. ओके, Yes. यस, गुड. विराट आप बताइए. Quill. क्यू Quilta. अच्छे से बताओ. क्विल्ट बोलो. Quill. क्विल्ट, क्यू फॉर क्विल्ट, वेरी गुड. रिद्धि को भी आ रहा है, रिद्धि बताओ. क्यू फॉर, हाँ, क्वीन आणि अजून काही येतं. क्यू फॉर क्वार्टर, ठीक आहे, व्हेरी गुड. बघा, पूर्वीचा पण अभ्यास संपलाय. मग आता आपण स्पेलिंगच बघूया पहिल्यांदा. बघा, हा कॅपिटल क्यू आहे, तुम्ही लिहायला शिकलात ज्युनियर केजी ला. आणि आज आपण स्मॉल क्यू कसा लिहायचा ते शिकणार. बघा, इथे स्मॉल क्यू दाखवलाय तुम्हाला. ठीक है, आपको ये दिखाया गया है. लिखना कैसे है वो बता देती हूँ. पहले हम लोग जो आपने अभी मुझे स्पेलिंग बताए, ये स्पेलिंग देख लेते हैं. ठीक है, पहला है क्यू फॉर क्वीन. जो रेड से लिखे हुए हैं वो देखिए स्टार्टिंग लेटर है, सभी क्यू है.
और क्यू से कौन कौन से क्वेश्चन, सॉरी, कौन कौन से स्पेलिंग्स आते हैं, देखते हैं कौन कौन से वर्ड्स आते हैं। पहला क्या है, क्यू से क्वीन। दूसरा देखो क्या है, क्यू से क्वाइट। क्वाइट मतलब शांत। आपको बोलते हैं ना चुप बैठो, कीप क्वाइट, तो ये क्वाइट है, इसीलिए मुंह पे हाथ रखा है, देखिए उंगली रखी है होठों के ऊपर। क्यू फॉर क्वाइट। फिर ये क्या है, क्वेश्चन। क्यू फॉर क्वेश्चन। मैं आपको क्वेश्चन पूछती हूँ तो उसका स्पेलिंग क्यू से शुरू होता है, ध्यान में रखना है। फिर अभी जैसे विराट ने बोला क्विल्ट, ये क्विल्ट है, रजाई है जो आप ओढ़ के सोते हो, ठीक है। और ये क्या है, क्वार्टर, जो रिद्धि ने बोला। किसी भी चीज के सेम पार्ट, चार पार्ट करो तो उसमें से एक पार्ट जो होता है वो एक बार मेरे पीछे सब लोग बोलेंगे, जूनियर और नर्सरी, ओके। बोलिए, क्यू फॉर क्वीन, क्यू फॉर क्वाइट, क्यू फॉर क्वेश्चन, क्यू फॉर क्विल्ट, क्यू फॉर क्वार्टर, ओके। ये ध्यान में रखना है। अभी क्यू लिखना कैसे है देखते हैं। फिर से वही करेंगे, आपकी लाइंस बना देती हूँ मैं पहले। फिर बीच में ब्लू लाइंस। तो अभी देखिए क्यू लिखना कैसे है। आपको पता है कि कैपिटल क्यू कैसे लिखते हैं हम लोग, सर्कल बनाते हैं, फिर ऐसे करते हैं, वो हो गया आपका कैपिटल क्यू। अभी स्मॉल क्यू कैसे लिखना है, जैसे आप 9 लिखते हो, है ना, जैसे 9 लिखते हो वैसे ही लिखना है, सिर्फ उसका पाव नीचे से थोड़ा सा मोड़ देना है। देखिए, ये हो गया स्मॉल क्यू। तो अभी लाइन पे कैसे लिखेंगे, कैपिटल होगा तो कहाँ से शुरुआत करते हैं, रेड लाइन से, है ना। आपको ये ध्यान में होगा, ऐसे क्यू लिखते थे, लेकिन हमें कॅपिटल क्यू तो लिखना आता है, हमें क्या सीखना है, स्मॉल क्यू। काय लिहायचं आपल्याला, स्मॉल क्यू। मग स्मॉल क्यू कसा लिहायचा बघा, या ज्या दोन ब्ल्यू लाइन आहेत, ये जो दो ब्ल्यू लाइन्स है, उसमें आपका ये जो आधा वाला सर्कल है उसमें आएगा, फिर पूरा लाइन नीचे रेड लाइन तक खींचना है, और वहीं पे उसका छोटा सा पाव मोड़ना है, ठीक है। फिर से देखिए, इस तरीके से। आया समझ में। आप भी क्या कर सकते हो, इसे लाइंस बना सकते हो ताकि उसमें सेपरेशन रहे, ओके। सबको समझ में आया, एक बार चैट बॉक्स में लिखिए। आफिया, ठीक है। तो अभी आपको क्या करना है, जूनियर के बच्चे क्या करेंगे, ऐसे ही लाइंस बनाएंगे नोटबुक में और स्मॉल क्यू लिखेंगे। एक बार फिर से देखिए, बहुत आसान है। क्या करना है हमें, ऐसे गोल बनाना है, इसको जैसे 9 लिखते हो आप, ऐसे 9 ऐसे लिखना है, और नीचे से उसका पाव मोड़ देना है। ये मेरा बाहर निकल गया, वैसे नहीं करना है। पूरा सर्कल ब्लू लाइन, दोनों ब्लू लाइन के बीच में ही आएगा, ओके।
और नीचे रेड लाइन तक जाके उसका पाँव मोड़ देना है, ज्यादा नहीं मोड़ना है, बस थोड़ा सा। तो ये लिखना शुरू कर दीजिए अभी। क्यू एक पेज लिखना है सिर्फ आपको अभी, ओके, ताकि आपकी प्रैक्टिस हो जाए। और लिखते वक्त क्या करना है, लिखते वक्त आपको बोलना है क्यू फॉर क्वीन, या फिर क्यू फॉर क्वाइट, क्यू फॉर क्वेश्चन, क्यू फॉर क्वार्टर, क्यू फॉर क्विल्ट। आपको जो भी स्पेलिंग पसंद आए या इजी लगे वो बोल बोल के आपको ऐसे क्यू लिखना है अभी नोटबुक में, 1 पेज। तो शुरू करिए। नर्सरी नहीं, सॉरी, जूनियर के बच्चे शुरू कीजिए क्यू लिखना। तब तक अपने जो सीनियर के फ्रेंड्स है उनको थोड़ा पढ़ा लेती हूँ मैं। बघा सिनियरच्या मुलांनी लक्ष द्या। ह्या आपण काय आता आपण AEIOU हे वॉवेल्स शिकलो। त्या वॉवेल्स वरून आपण काय केलंय की ते वॉवेल वापरून स्पेलिंग्स कशा तयार करतात ते बघतोय आपण। त्याच्यामध्ये आपल्या AEI आणि O या 4 वॉवेल्सच्या स्पेलिंग मागच्या सेमिस्टरच्या आधीच संपलेल्या आहेत, बरोबर आहे। आणि मागच्या लेक्चर मध्ये आपण काय सुरू केलंय, यू फैमिली वर्ड्स, म्हणजे शेवटचा जो वॉवेल बाकी है, जो लास्ट वॉवेल बाकी है हमारा यू, तो यू फैमिली के जो भी वर्ड्स है 3 लेटर वर्ड्स, वो हम लोगों ने शुरू किए हैं। तो पहले मुझे ये वर्ड्स आपको पढ़ के बताना है। रिद्धी माइक चालू करा, रिद्धीचा। आणि रिद्धी बाळा मला वाचून दाखव हे वर्ड्स, मग मी पुढचं शिकवणार। Abacus, na abalap, sa abasap, ta batap, ba बड bada badabat, हाँ, badamat. व्हेरी गुड रिद्धी, शाबाश, गुड गर्ल, मस्त वाचतेस हं तू। आणि असाच अभ्यास चालू ठेव बाळा, खूप छान अभ्यास करतेस। आता माईक बंद करा, उर्वीचा माईक चालू करा। हाँ हाँ, टब, हाँ पुढे, हाँ मड, व्हेरी गुड, शाबाश। बघा उर्वी पण छान वाचायला लागली आहे, शाबाश उर्वी, गुड गर्ल। आता दोघांचा पण माईक बंद करा। अजून कोणी सिनियर वाले एंटर झालेत का बघूया आपण, नाहीतर मी शिकवायला सुरुवात करते। आज बाकीच्यांनी दांडी मारलेली दिसते एक्झाम नंतरची, ओके। तर पुढचे लेटर्स आपण आता शिकणार आहोत। यू फॅमिली वर्ड्स 1 झाले आपले। आता आज काय शिकणार आपण, यू फॅमिली वर्ड्स 2, सॉरी। तर बघूया, बघा आज आपण UG, शेवटी काय हे लिहिलेलं UG, तर UG चे वर्ड्स बघणार आहोत। बघूया पहिला काय आहे, बघा पिक्चर्स दाखवलेत। मग, MUG, मग। आता हे मग जसं घरात तुमचा कॉफी मग असतो किंवा मिल्कचा मग असतो ज्याच्यातनं दूध पिता तुम्ही, आहे ना, तसा, किंवा पाण्याचा पण असतो, तो आहे मग, MUG, मग। आणि फोनिक्स मध्ये कसं वाचणार आपण त्याला, म, यू साठी आपण अ बोलतो आणि जी साठी काय बोलतो, ग, म अ ग, मग। आता बाजूला काय पिक्चर दाखवलंय बघा, रग, र अ ग, रग, किंवा RUG, रग। रग म्हणजे काय, सतरंजी आहे बघा, ती असते की नाही घरात आपल्या बसायला वगैरे, ते आहे रग। आता इथे हे दोन मुलं काय करतात, त्या दोघांच्या हातात एक रस्सी आहे आणि ते खेचतायत। तुम्हाला हा गेम माहिती आहे का, 2 टीम असतात आणि त्या 2 टीम मध्ये एक मोठी रस्सी दिलेली असते, तुम्ही स्कूल मध्ये वगैरे खेळला असाल। मग काय करतात या 2 टीमचे मेंबर,
ते स्वतःकडे रस्सी खेचतात आहे ना, आणि मग त्या रस्सीच्या मध्ये एक असा पॉइंट ठरवलेला असतो, तिथे काहीतरी रुमाल वगैरे बांधलेला असतो आणि एक लाईन ठरवलेली असते. त्या लाईनच्या आपल्या बाजूला बाहेर जर आपण पुढच्या अपोनंटला खेचला तर आपण जिंकतो. त्या गेमला टग वॉर असं म्हणतात, टग ऑफ वॉर. आणि हे जे खेची चालू आहे त्याला टग म्हणतात बघा. तर हा गेम आहे. ओके, TUG टग. आणि फोनिक्स मध्ये कसं वाचणार आपण? टग टग. ओके, नंतर इथे काय आहे? जग. आता जगचं आणखीन पण छान पिक्चर असू शकतं, पण मला आता हे जे पिक्चर मिळालंय तेच मी इथे ठेवलंय. तुम्हाला रायटिंग मध्ये दाखवेन तेव्हा मी ते एक पिक्चर काढून दाखवेन. हा काय आहे? जग. घरात बघा मम्मी ज्यूस देताना किंवा पाणी देताना जग वापरते की नाही, तो जग आहे. स्पेलिंग काय आहे? JUG. JUG जग. आणि त्याला फोनिक्स मध्ये कसं बोलणार आपण? ज अ ग. जग. नंतर आता हे काय आहे बघा. हे तुम्ही कसे फ्रेंड्स एकमेकांना अशी मिठी मारता, मम्मीला मिठी मारता, पप्पांना मिठी मारता की नाही, भाऊ बहिणींना मिठी मारता, त्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात? हग. HUG हग. आणि फोनिक्स मध्ये कसं वाचणार आपण? हग. हग. हग म्हणजे काय? मिठी मारणे. ओके, बघा या दोघी कशा इथे मिठी मारतात एकमेकांना. नंतर इथे काय आहे? बग. बग. BUG बग. बग म्हणजे काय? बग म्हणजे असा एखादा किडा कोणताही असेल त्याला बग म्हणतात. जे तुमच्या झाडांवर, पानांवर किंवा फुलांवर येतात की नाही, आपल्या घरात असतील कुंड्या वगैरे तर, किंवा आजूबाजूला झाडं असतील तर असे बरेचसे प्रकारचे कीटक आपल्या घरात येतात. आपण इन्सेक्ट्स जेव्हा शिकलोय तेव्हा आपण बग्स बघितलेत बघा व्यवस्थित, वेगवेगळे, ते आठवा. त्याचं स्पेलिंग काय आहे? BUG बग. ओके, तर आता माझ्या मागे बोलायचंय तुम्ही. मी परत एकदा स्पेलिंग वाचते. MUG मग. RUG रग. TUG टग. JUG जग. HUG हग. BUG बग. आता ह्याला आपण अशा स्पेलिंग आहेत तशाच वाचल्या. फोनिक्स मध्ये कसं वाचणार ते पण माझ्या मागे बोलायचं तुम्ही. मग. सॉरी, माझं वेगळं बटन दाबलं गेलं आणि आपण बाहेर पडलो आपल्या PPT मधनं. बघा परत. मग. रग. टग. जग. हग. बग. ओके, तर आता मला परत रिद्धी आणि उर्वी हे वाचून दाखवणार आहे. तर पहिले रिद्धीचा माईक चालू करा. वाच बाळा. मग. बोलायचं बाळा. टग. हा, हे लक्षात ठेव. गुड गर्ल, शाबास. माईक बंद करा. लक्षात ठेवायचंय, M असेल तर आपण म बोलणार, U असेल तर आपण अ बोलणार, आणि G असेल तर ग बोलणार. हा, G ला ग बोलायचंय, गडबड करायची नाही. R साठी र आहे, T साठी ट आहे, J साठी ज आहे, H साठी ह आहे, आणि B साठी ब आहे. आणि U आणि G सगळ्यांमध्ये कॉमन आहे बघा. सगळ्या स्पेलिंग मध्ये UG आहे.
त्याला ग बोलायचंय. ओके, आता उर्वी वाचेल. चला उर्वीचा माईक चालू करा. ओके, झाला, उर्वीचा माईक चालू झालाय. चला वाचा. हा हा जी 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 ग ग हा 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 हम्म हम्म हा 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 बघ. व्हेरी गुड, शाबाश. आता या स्पेलिंग लिहायच्या कशा ते आपण बघूया. ओके, मग रग टग जग हग आणि बघ. बघा, तुम्ही पण काय करायचं आहे. आता ह्या टोटल किती स्पेलिंग आहेत आपल्या? 6 स्पेलिंग्स आहेत बघा, है ना. मग आपण काय करूया, आपण आपल्या नोटबुकचे एका पेजवर 3 स्पेलिंग असे पार्ट करूया. अशा 2 लाईन्स ड्रॉ करायच्या तुम्हाला आणि एक एक स्पेलिंग आपल्याला लिहायचं आहे. पहिलं स्पेलिंग काय आहे आपलं? MUG मग. मग RUG रग. कसं लिहायचं बघा. M कसा लिहिणार? स्मॉल m, 2 लाईन मध्ये ब्ल्यू, 2 ब्ल्यू लाईन मध्ये. मग U पण 2 ब्ल्यू लाईन मध्ये आणि मग त्याच्या बाजूला G जो आहे तो त्याचा जो खालचा पाय आहे तो खालच्या रेड लाईन ला टच करायचा. MUG मग किंवा मग. नंतर R U G रग. ठीक आहे, नंतर TUG टग. आता टी लिहिताना स्मॉल टी कसा काढतो आपण? वरच्या रेड लाईन ला टच करतो, मग त्याची जी सेंटर लाईन आहे ती आपण ब्ल्यू लाईन ला वरती टच करतो. नंतर TUG टग. अशा या 3 स्पेलिंग झाल्या एका पेजवर. मग खाली तुम्हाला त्याच स्पेलिंग पूर्ण पेज भरेपर्यंत लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढच्या 3 स्पेलिंग काय आहेत आपल्या? बघूया. JUG जग, HUG हग आणि BUG बघ. आता त्या कशा लिहायच्या बघूया. जे कसा लिहितो आपण? ब्ल्यू लाईन पासून स्टार्ट करतो आणि खाली रेड लाईन ला टच करतो. वरती त्याचा डॉट द्यायचा आहे आपल्याला. JUG जग. मग काय आहे? हग आणि बघ. बघा, H साठी पण काय करतो? रेड लाईन पासून सुरुवात करायची आहे. HUG हग. आणि बी पण वरच्या रेड लाईन पासून स्टार्ट होतो. BUG बघ. अशा 2 पेजवर मागच्या पहिल्या 3 स्पेलिंग सांगितल्या त्या एका पेजवर लिहायच्या आणि या दुसऱ्या 3 स्पेलिंग सांगितल्या त्या पुढच्या पेजवर लिहायच्या. आणि त्यांना पण खाली अशा स्पेलिंग बघून बघून खाली खाली लिहत जायचंय तुम्ही. मी डॅश मारतीये, तुम्ही डॅश नाही मारायच्या. ओके, लिहायचं आहे आणि वाचून लिहायचंय. जेव्हा तुम्ही लिहिणार स्पेलिंग तेव्हा वाचून लिहायच्यात. मग रग. म्हणजे तुमची वाचण्याची पण प्रॅक्टिस होईल, स्पेलिंग पाठ पण होतील आणि लिहायची पण प्रॅक्टिस होईल. ओके, आणि तुमचा जो होमवर्क असणार आहे तो होमवर्क मी ह्याच स्पेलिंग्स वर देणार आहे. ओके, त्याच्यानंतर जूनियर के जो बच्चे हैं उनको क्यू से रिलेटेड होमवर्क मिलेगा आणि नर्सरीच्या मुलांना वाय आणि हे जी चित्र वगैरे तुम्हाला दिलेत त्याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला होमवर्क देणार आहे.
तर मला आता जरा कळू द्या की कोणाकोणाचं लिहून झालंय. नर्सरी मध्ये लिहून झालंय का? देखिए जूनियर के बच्चे हमारे बहुत ही फास्ट है. ईशा का भी हो गया, हाफिया का भी हो गया और विराट का भी हो गया. वेरी गुड 3 ऑफ यू. आप बहुत अच्छे से करते हो. आपका रिजल्ट तैयार हो चुका है सीनियर जूनियर का, लेकिन बाकी बड़े बच्चों का थोड़ा बाकी है. तो इसलिए आपको आपका रिजल्ट कल मिल जाएगा ग्रुप पे. ओके. आप सभी ने बहुत अच्छे से पेपर्स लिखे हैं. वेरी गुड. कुछ लोगों का हैंडराइटिंग भी बहुत अच्छा है. खुद ने लिखा होगा तो बहुत अच्छी बात है. मम्मी ने लिखा होगा तो आपको मम्मी को लिखने नहीं देना है, आपको खुद ने ही लिखना है. आपको पढ़ना है, आपको सीख के बड़ा होना है. मम्मी का पढ़ाई तो हो चुका है. ओके. ये ध्यान में रखना है सभी बच्चों ने. आता आपण काय करूया, सिनियरच्या मुलांनी काय करायचंय, मी तुम्हाला हे होमवर्क क्लास देणार आहे. त्यामुळे तुम्ही होमवर्कला हे लिहायचं आहे. ओके. 2 पेज भरून. आता आपण काय करूया, जरा तुमचं कन्व्हर्सेशन घेऊया नेहमीप्रमाणे. माय सेल्फ. ओके. आणि सुरुवात करूया आपण सिनियरच्या मुलांपासून. मी क्वेश्चन विचारणार आणि तुम्ही मला आन्सर देणार आहात. ठीक आहे. तर रिद्धीचा माईक चालू करा. हा, मी क्वेश्चन विचारल्यावर बोलायचं तुम्ही. ओके. व्हॉट इज युअर नेम? My name is Riddhi Harish Polar. हाउ ओल्ड आर यू? I am 5 Years. years old. शाबाश. In which class you are? I am studying in senior KG class. Very good. What is your school name? My school name is Hmm? New English School. Very good. शाबाश रिद्धी. गुड गर्ल. आता उर्वी. सिनियर पासून खाली खाली जाणार आपण, त्यामुळे आता उर्वीचा माईक चालू करा. रिद्धीचा माईक बंद करा. My name is Urvi Shankar Jagdal. How old are you? I am 5 years old. शाबाश. In which class are you? I am studying In. senior KG class. शाबाश. What is your school name? My school name is हाँ? Saraswati Vidya Mandir. गुड गर्ल. वेरी गुड उर्वी. शाबाश. माइक बंद करा बाळा. अभी जूनियर से स्टार्ट करेंगे. आफिया माइक शुरू कीजिए. व्हाट इज योर नेम? My name is Afia Firoz Mulani. हाउ ओल्ड आर यू? I am 4 years old. गुड. इन विच क्लास आर यू? I am studying स्टडिंग इन. कौन सी क्लास में पढ़ती है? कौन सी क्लास में हो? कौन सी क्लास में? बोल कौन सी क्लास में? जूनियर केजी. भूल गए? बोलिए. आई एम स्टडिंग इन जूनियर केजी क्लास. in हाँ? junior KG class. गुड गर्ल. व्हाट इज योर स्कूल नेम? My school name is Kids World. शाबाश. वेरी गुड. अभी ईशा बोलेंगी. ईशा चलिए माइक शुरू कीजिए. व्हाट इज योर नेम? My name is Isha Sajera. हाँ. हाउ ओल्ड आर यू? I am 4 years old. गुड गर्ल. इन विच क्लास आर यू? I am स्टडिंग इन
Studying in हाँ, junior KG class. Class. Good. Shabash. What is your school name? What is your School name. कैसे my school बताओगे? name is हाँ, Manada English School. गुड गर्ल. शाबाश. बहुत अच्छे से बोला. अभी विराट. विराट आपका माइक शुरू कीजिए. सर इधर देखो, बताइए. इधर व्हाट इज योर नेम? नाम बताओ अपना। God. अपना नाम बताओ। माय नेम इज My name is Viratita. हाँ. हाउ ओल्ड आर यू? I am 4 हाँ. years old. Old. Good boy. In which class are you? आई एम स्टडी। I am 30 हाँ, In and कौन सी क्लास में हो? 30. हाँ, जूनियर केजी. गुड बॉय. व्हाट इज योर स्कूल नेम? माय स्कूल नेम My two names इज is हाँ Tunde English School. मनोदय इंग्लिश स्कूल. शाबाश. वेरी गुड. देखिए अभी जूनियर और सीनियर के बच्चे बहुत अच्छे से ये जो आपका कन्वर्सेशन है माई सेल्फ वो सब लोग अच्छे से बोलने लगे हैं. तो अगली क्लास में नया कन्वर्सेशन शुरू करेंगे. ओके. सबको नया कन्वर्सेशन शुरू करना है. तो अगली क्लास में मैं आपको पढ़ाऊंगी. उसके लिए एक काम करना है. मैं पता नहीं मुझे याद रहेगा तो मैं आपको होमवर्क में दे दूंगी, लेकिन पेरेंट्स ने ध्यान में रखना है बच्चों से आपका फोन नंबर थोड़ा याद करवा लीजिए, मोबाइल नंबर. ठीक है. हर एक पेरेंट ने बच्चे से अपना मोबाइल नंबर याद करवाना है. ये होमवर्क है, कंपलसरी करना ही है आपको. ठीक है. क्योंकि बच्चे को ये सभी चीजें पता होनी चाहिए. थोड़ी होमवर्क एक बार उनको मोबाइल नंबर याद हो गया तो हम लोग फिर एड्रेस की तरफ बढ़ेंगे. तो माय सेल्फ जो है उनका पूरा हो जाएगा. ओके. तो ये ध्यान में मैं भूल भी जाऊं तब भी आपको ध्यान में रखना है कि बच्चे से मोबाइल नंबर याद करवाना है. ठीक है. अभी नर्सरी के बच्चे चलिए परिणिका माइक चालू करा. परिणिकाचा. हाँ. व्हाट इज युअर नेम? बोल बाळा. हॅलो परिणिका नाव सांग पटकन. बघ सगळ्यांनी सांगितलं की नाही आता तुझ्या फ्रेंड्सनी? बोला बोला पटकन चला. माईकच बंद आहे परिणिकाचा. सगळ्यांना आवाज येतोय का माझा? येतोय. ओके. बरं ठीक आहे. जे बोलत नाहीये त्यांनी पुढच्या क्लासमध्ये मला बोलून दाखवायचं आहे. अभी सिर्फ 5 मिनट बाकी है. तो एक काम करना है. सभी बच्चों ने मुझे ए से लेकर जेड तक बोल के दिखाना है. चलो सीनियर से स्टार्ट करते फिर से. रिद्धी ए टू झेड. ए फॉर ऍपल असं बोलून दाखवायचे. A for ball, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for sheep, G for goat, H for horse, I for ice cream, J for jeep, K for kangaroo.
T. T for Tiger. tiger. हाँ U for umbrella. हाँ V for van. W हाँ for what? हाँ For Gujarati. Y for yo-yo. हाँ. Z for Zebra. व्हेरी गुड, शाबाश. आणि थोडी प्रॅक्टिस करायची आहे, गडबडायचं नाही मध्ये. ओके. आता उर्वीचं माईक चालू करा. ए फॉर ऍपल असं बोल बाळा. येतं तुला? हा. C for cat. D हम्म, for dog. हम्म, E for elephant. हा, F for fish. हा. G, G for goat. हा, H H, for hat. I हम्म, for ice cream. हम्म, J for jug. हम्म, K K, for kite. हम्म, L L, for lion. हम्म, M for monkey. हम्म, N for nest. O हम्म, for orange. हम्म, P for parrot. हम्म. Q for Q for queen. हम्म, R, R for rabbit. हम्म, S S, for sheep. हम्म, T T, for tiger, tiger. हम्म, U, U U, for umbrella. हम्म, V, V for violin. हम्म, W, For watermelon. हम्म, X, X for xylophone. Y, Yellow. Yo-yo. हाँ, Z. Z for zebra. वेरी गुड, शाबाश. अभी जूनियर के बच्चे पी और आज हम लोगों ने क्यू पढ़ा है, तो क्यू तक बोलेंगे सिर्फ. ओके. ए से लेकर क्यू तक. आफिया शुरू करिए माइक. A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, G for goat, H for hen, I for ice cream, J for joker, K for kite, L for lion, M for monkey, N for nest, O for orange, P for parrot, Q for queen, R बस for बस बस, क्यू तक ही बोलना था. वेरी गुड. अभी ईशा का माइक शुरू कीजिए. ईशा क्यू तक ही बोलना है, शुरू कीजिए. A for apple, हम्म, B for ball, हम्म, C for cat, हम्म, D for dog, हम्म, E for elephant, F हम्म, for fish, हम्म, G for जी, goat, हम्म, H for heart, हम्म, I for आई, inside, हम्म, J for जे, joker, हाँ, K के, for king, L एल, for lion, एम, N for monkey, एन, for nest, ओ, O for orange, पी, P for parrot, क्यू. Q for coin. शाबाश, गुड गर्ल. अभी विराट आप बोलिए ए से लेकर क्यू तक. चलो बोलो. A for apple, हाँ. E for ball, C for egg, D for dot, E for elephant, F for fish, G for dog, L for heart, एच, हाँ. आई,
for the water. A for tail, L for lion, Yan for monkey, N for neck, O for orange, P for violet, Q, Q for TV. हो गया बस बस, क्यू फॉर क्वीन, इतना ही बोलना था कि आज हम लोग सिर्फ क्यू तक पढ़े हैं। ओके, वेरी गुड, सबने बहुत अच्छे से बोला। थोड़ा स्पीड पकड़ के बोलने की प्रैक्टिस करिए, आपको ये सब आता है, राइट। तो आज क्या क्या सीखा हम लोगों ने? नर्सरी ने वाई कैसे लिखना है वो सीखा है, राइटिंग वाई, फिर उसके स्पेलिंग्स भी देखे। वाई फॉर यो, वाई फॉर यॉट देखा, वाई फॉर याक देखा है ना। फिर जूनियर केजी के बच्चों ने स्मॉल क्यू कैसे लिखना है वो सीखा, उसके स्पेलिंग्स भी देखे, क्यू फॉर क्वीन, क्यू फॉर क्वेश्चन, ठीक है। देन सीनियर केजी के बच्चों ने क्या सीखा? यू फैमिली वर्ड्स सेकेंड पार्ट, जिसमें यूजी वाले वर्ड्स हम लोगों ने देखे, MUG मग, JUG जग, लाइक दैट। ओके, तो आज का क्लास अभी यहीं पे खत्म होता है। कल हमेशा हमेशा की तरह आपका राइम्स का जो क्लास होता है, पोएम्स का, पोएम और स्टोरी, तो वो क्लास आपका कल होगा, ठीक है। आज का होमवर्क मैं जो भी देने वाली हूँ सब लोग कंप्लीट करके गूगल क्लासरूम में डालना ही है, कंपलसरी, ठीक है। तो अभी हम लोग यहीं पे स्टॉप करते हैं क्लास। बाय बाय एवरीवन, यू कैन लीव द क्लास नाउ, थैंक यू सो मच, बाय बाय, बाय Bye, teacher. बाय Thank you. बाय, वेलकम, बाय Bye, bye, बाय, teacher. बाय, Bye, bye, teacher. Have a nice day. हैव अ नाइस डे बेटा, बाय बाय, थैंक यू।